कारण ज्या वेळेस द्रोणाचार्याला मारायचंय, कारण द्रोणाचार्य हे म्हणजे त्यांना काय म्हणतात अपराजित, त्यांच्यावर विजय आपल्याला मिळवता येत नाही. भगवंतानी हा विचार केला आणि भगवंतानी त्या रात्रीच्याला म्हणजे उद्याच्याला द्रोणाचार्याबरोबर युद्ध करायचे म्हणून संध्याकाळची सर्व पांडव सेना बोलून घेतली आणि सांगितलं की आपल्याला उद्या द्रोणाचार्याला आणि मारायचे, परंतु द्रोणाचार्य सहजरित्या मरणारे नाही. त्यांना फक्त मारायचं जर झालं तर त्यांचा वीक पॉइंट जो येतो फक्त एकच, का त्यांचा मुलगा अश्वत्थामा, ह्या अश्वत्थामावर द्रोणाचार्याचं नितांत प्रेम. आणि मग त्यांनी भगवंतानी आता चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, कोणाचं काही माहित नसतं त्या भगवंताला. देव चतुर जाणोनी अंतर वर्त तशी. देव हा चतुरे, कोणाचं मरण कसं आहे आणि पुढे हे भगवंताला बरोबर माहित असतं. असं सांगितलं जातं की नकुल जो पांडव सेनेमधला नकुल जो होता त्याला या युद्धाचे परिणाम पूर्ण माहित होते, का महाभारतीय युद्धामध्ये नुकसान किती होणार, महाभारतीय युद्धामध्ये आणि जीवित हानी किती होणार हे त्या नकुलाला माहित होतं. पण भगवंतानी त्याला सुद्धा गप्प बसवलं, कारण नकुलाला सांगितलं की नकुला जर समजा तू हे सर्व उघड केलंस तर पहिला तू जाशील सांगायच्या अगोदर. म्हणून नकुल सुद्धा त्या ठिकाणी भगवंतानी आणि गप्प बसला. कारण उतरावया भूमिभार आहे ना, या कौरवांचं जे पातक झालं होतं, पाप झालं होतं, ह्या पापाचा आणि भूमीचा भार उतरवण्यासाठी भगवंताचा अवतार होता. त्याच्यासाठी तर भगवंतानी अवतार घेतलेला. आणि जर समजा बरं त्याच्यामध्ये बी नुसतं महाभारतच नाही तर हे महाभारतामध्ये आणि शांती पर्व किंवा भीष्म पर्वामध्ये त्यांना हे गीतेची परत त्यांना सांग, कारण लोपदेज्ञान जोगी हित नेनती कोणी अवतार पांडवा नाव ठेवी ज्ञान. त्या गीताचा परत पुनर्वलोकन करायचं होतं भगवंताला. कारण ही गीता ही भगवान सांगतात की पूर्वी मी सूर्याला सांगितली, सूर्याने आपला पुत्र म्हणून ईश्वाकू, परंतु त्या ठिकाणानंतर ही परंपरा खंडित झाली आणि ते गीतेचं ज्ञान जे आहे ते लोपलं गेलं. म्हणून गीतेचा सुद्धा या ठिकाणी जन्म किंवा गीता सुद्धा या ठिकाणी सांगायची होती. बाकीच्या कुठल्याही ग्रंथाच्या जयंती जन्मदिवस साजरा केला जात नाही, परंतु गीता जयंती ही साजरी केली होती, गीतेची जयंती. म्हणून ह्या सनातन धर्माचा जो म्हणजे संस्थापक आहे, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, या भागवत धर्माचा, ह्या सनातन धर्माचा संस्थापक भगवान श्रीकृष्ण आहे. आणि या असा श्रीकृष्ण असणार आहे भगवंतानी. आणि त्या पांडवांची मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये सांगितलं की उद्या द्रोणाचार्य कशा परिस्थितीत गेले पाहिजेत. द्रोणाचार्य जाण्यासाठी फक्त एकच त्यांचा वीक पॉइंट येतो म्हणजे मुलगा. मग त्या मुलाला मारलं असं एक म्हणजे हवा, त्याला काय म्हणतो आपण, एक आवाज द्यायचा सर्व सैन्यामध्ये झालं पाहिजे का मुलगा मारला पाहिजे, म्हणजे अश्वत्थामा मेला म्हणून. पांडवांनी विचारलं भगवान अश्वत्थामा तर अमर आहे, अश्वत्थामा मरणार नाही. म्हणले ते बी मला माहिती आहे, पण म्हणले त्याच्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत द्रोणाचार्याचा वध होत नाही तोपर्यंत आपला विजय हा होऊ शकत नाही. धर्मराजांनी सांगितलं जर समजा ज्या द्रोणाचार्याने आम्हाला आणि लहानपणापासून आतापर्यंत सांभाळलं, ज्यांच्याकडे आम्ही भीष्माचार्य द्रोणाचार्य हे आमचे गुरु म्हणून आम्ही त्यांच्याकडे जी विद्या आहे त्या भीष्माचार्य द्रोणाचार्याकडे शिकलो, गुरुवरच शस्त्र कसं उघडायचं. त्यांनी सांगितलं हे शक्य नाही. भगवान म्हणले जर समजा तुम्हाला हे शक्य नसेल तर मी द्वारका गाठतो. भगवान म्हणले, पांडवांनी सांगितलं म्हणले तुम्ही द्वारकेला गेला का इकडं आमच्या खारकाशाला. कारण पांडवांचा प्राण सखा तो भगवान परमात्मा आहे. कारण पांडवांच्या प्रत्येक सुख दुःखामध्ये, जास्त करून सुखात नाही राहिले पण दुःखामध्ये भगवंतानी आणि पांडवांचा सहा करी, अशा प्रकारे साहे भगवंतानी पांडवांना केलेलं.
दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी असं ठरलं, भगवान धर्मराजांनी आणि आधी करून पांडवांनी सांगितलं, भगवान तुम्ही म्हणता तसं आम्ही तुमचं ऐकू, परंतु तुम्ही काय आम्हाला सोडून जाऊ नका. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे, की हत्ती मारला असा आणि बोभाटा करायचा. सर्व सैन्यामध्ये जसं ठरलेलं आहे तसं सांगितलं. आणि फक्त अश्वत्थामा मेला म्हणून जर समजा सगळ्या सैन्यामध्ये पोहोचलो तर द्रोणाचार्य बाकी कुठल्याही कोणाच्याही जवळ विचारायला जाणार नाहीत, पण धर्मराजाजवळ येतील. धर्मराजाने फक्त सांगायचं की अश्वत्थामा हत, अश्वत्थामा मेलाय. भगवत म्हणजे धर्मराजा म्हणले मी असं खोटं कसं सांगणार. म्हणजे खोटं जर सांगितलं नाही तर या ठिकाणी द्रोणाचार्य मरत नाही. म्हणजे आता याला पर्याय काय करायचा. म्हणजे तुम्ही तुमचं काय जे बोलायचं ते खरं बोला, परंतु फक्त एवढं सांगा की नरो वा कुंजरो वा, माणूस मेलाय का हत्ती हे माहित नाही, पण अश्वत्थामा मेलेला आहे. आता हा प्रकार ज्यावेळेस युद्धावर चालू झाला, युद्धभूमीवर अश्वत्थामा मेला म्हणून सर्व म्हणजे सैनिकांमध्ये, आणि अश्वत्थामा मारला, अश्वत्थामा मेला म्हणून सर्व सैनिकांमध्ये तारांबळ झाली. आवाज गेला, सर्वांना माहीत पडलं. तसे द्रोणाचार्यांनी शस्त्र टाकलं आणि युधिष्ठिरासमोर आले, धर्मराजासमोर आले. धर्मराजांना विचारलं, धर्मराजा एवढे याच्यामध्ये फक्त तूच एक म्हणजे खरं सांगणार आहे, खरं सांग म्हणजे अश्वत्थामा मेलाय का. इकडं योजना बरोबर भगवंतांनी करून ठेवली होती. हा, आणि योजना बरोबर आखलेली होती. द्रोणाचार्यांनी विचारायचं अश्वत्थामा मेलाय का म्हणून, धर्मराजांनी सांगितलं अश्वत्थामा हत. परंतु त्याच टायमाला इकडं मोठाले नगारे वाजवले. त्या द्रोणाचार्याच्या कानावर पुढचा शब्द गेलाच नाही, नरोवा कुंजरोवा हे गेलाच नाही. द्रोणाचार्यांनी त्या ठिकाणी शस्त्र टाकून ध्यानस्थ बसले. आणि ध्यानस्थ बसल्यानंतर त्या द्रुपद राजाचा मुलगा म्हणजे द्रौपदीचा बंधू त्यांनी आणि याचं द्रोणाचार्याचं शिर छेदन केलं. ह्या एकाच याच्यामुळं धर्मराजाचा जो रथ आहे तो रथ आणि युद्धभूमीवर 1 फूट असा उंचीवरून चालायचा, परंतु एवढे एक खोटं बोलल्यामुळं आणि त्या धर्मराजाचा रथ जमिनीवर आला. भगवंतानी त्याची सुद्धा इमानदारी पाण्यात घातली. वदविले मुखे नारायणे धर्म, वदविले मुखे नारायणे धर्म, वदविले मुखे नारायणे धर्म, अंगुष्ठच्या कर्मासाठी गेला, अंगुष्ठच्या कर्मासाठी गेला. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. भगवंतानी आणि खोटं बोलायला लावल्यामुळं आणि त्या स्वर्गावर ज्यावेळेस हे कौरव पांडव जात होते त्यावेळेस धर्मराजाचा अंगठा सुद्धा गळून गेला. हे प्रमाण गुरुवर्य आता ज्यांचे देहवसन झालं ते नामदेव आप्पा श्यामगावकर, खूप मोठी व्यक्ती होती. मी त्यांची कीर्तनं कमीत कमी कॉटन ग्रीन राम मंदिर, शिवाजीनगर, त्याच्यानंतर हे आपलं तुकाराम महाराज मंदिर चेंबूर गोवंडी स्टेशनचं या ठिकाणी नियमित ऐकत होतो. आणि वयाच्या 92-93 वर्ष समजा झाले तरी सुद्धा मला वाटतं आता काहीतरी 95 का 96 वर्ष त्यांचं, 96 वर्ष ना, 96 वर्ष झाले, पण तरी बी आणि उभ्यानी कीर्तन महाराज नामदेव आप्पाचं ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आणि गाजलेले कीर्तनकार. परंतु प्रवास कधी नाही. आम्ही निदान थोडेफार कीर्तन करतो, पण आमच्याकडे 4 व्हीलर. महाराज नामदेव आप्पा एसटीने प्रवास करायचे.
गावाकडून निघले का एसटीने संध्याकाळची मुंबईमध्ये आणि एसटीनेच जायचे. इतके साधे एकदम. भगवंतानी आणि त्यांची जी भगवान परमात्मा त्यांना त्यांच्या आत्म्यास शांती देऊ ही सदिच्छा. विठ्ठल विठ्ठल. एक आपल्या पंढरपूर किंवा आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये नामदेव बाप्पाची छबी असते मोठी. मालिका जी चालायची किंवा चालते आता ती नामदेव बाप्पाचीच मालिका सोहळ्यामध्ये चालते. दुसरी मालिका झालं नाही. नामदेव बाप्पा शामगावकर. असे असणारे नामदेव बाप्पा आपल्याला या ठिकाणी आपल्यातून निघून गेले. पण संत जात नसतात है ना. गेले दिगंबर भूती गेले दिगंबर संत हे येत नसतात. संत हे येत असतात. देवाला आणावं लागत आणि मला यावं लागत. संत हे आपला उद्धार करण्यासाठीच येत असतात. म्हणून नामदेव बाप्पा हे थोर असे आणि संत होऊन गेले. काही काही 40-45 वर्षीच महाराज बसून कीर्तन करतात. पण आप्पांनी आयुष्य उभ्यानेच कीर्तन केलं. बसून नाही केलं. धरून आणावं लागत होतं. काही काही वेळेस मला वाटतं मी त्यांना ती काठी सुद्धा त्यांच्या बरोबर असताना पाहिलेली. परंतु कीर्तनाला ती काठी बाजूला टाकायची. असे असणारे आप्पा. विठ्ठल विठ्ठल. तर भगवंताने सांगितलं अर्जुना आणि आता तुम्ही ह्या रथाच्या खाली उतरा. इतके दिवस अर्जुन म्हणला भगवान तुम्ही रथाच्या खाली उतरायचे, घोडे सोडायचे आणि घोडे सोडल्यानंतर मला खाली उतरायला लावायचे. आज नेमकं झालंय काय की तुम्ही मला पहिलं खाली उतरायला लावतात. भगवान म्हणले तुम्ही उतरा पहिलं खाली. अर्जुन काय ऐकायला तयार होईना. भगवंताने हाताने त्याला अर्जुनाला खाली ढकललं. घोडे सोडले आणि स्वतः बाजूला झाले आणि 0 मिनिटामध्ये रथाचा पळसा झाला. अर्जुन बघतच राहिला की नेमकं काय. अर्जुन म्हणला भगवान काय प्रकार आहे. त्यांनी सांगितलं की अर्जुना भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य असणारे एवढे हे महान रथी महारथी कर्ण आदी करून आणि यांच्या ज्या शक्ती ज्या होत्या, महाशक्ती ज्या होत्या ह्या आणि ह्या रथावर खेळत होत्या. परंतु जर समजा ह्या रथावरून तू खाली उतरला नसता मारुती रायाला तर मी अगोदरच जायला सांगितले. मग म्हणले एवढे दिवस 18 दिवस हा रथ का पेटला नाही. तर त्यांनी सांगितलं की मारुती रायावर होते. म्हणले मारुती रायावर असताना भगवान तुम्ही. म्हणले माझं काही नाही. साऱ्या ज्या ह्या अस्त्र शक्ती ज्या आहेत त्या मारुती रायाने दाबून ठेवल्या होत्या. मारुती रायाने दाबल्या होत्या. भगवान
कृष्णाने दाबल्या होत्या. आता काहीचा संभ्रम निर्माण होईल की भगवंताने आपल्या पायात त्या आश्रयशक्ती दाबून धरल्या होत्या. आज दोघं एकच आहेत, फक्त शरीर वेगळं आहे, आत्मा एकच आहे. असा प्रकार आहे. म्हणून आणि मग भगवान आणि जसं ते मारुतीरायाने उड्डाण केलं, भगवान आणि अर्जुन खाली उतरे रथ पेटल्यानंतर. मग म्हणले एवढा 18 दिवस रथ का पेटला नाही, तर त्यांनी सांगितलं हा रथ आश्रयशक्ती जेवढ्या ह्या होत्या ह्या आश्रयशक्ती ह्या आणि मारुतीरायाने दाबून धरल्या होत्या. म्हणले मग जर समजा मारुतीराया गेले असते ना आपण दोघच राहिले असते तर म्हणले 100 वेळा सांगतो अर्जुना आपल्या सकट हा रथ पेटला असता. म्हणून भक्ताला देवाला ज्यांनी वाचवलं ते हनुमंतराया, त्या हनुमंतराया एवढे शूर आणि धीर आहेत. ते भगवान म्हणजे तुकाराम महाराज अभंगाच्या तृतीयेच्या स्वामी काज तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज लावव्या सुबटा विठोबा रखुमाई जय जय शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा शूर आणि धीर स्वामी काज तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा यथामती यथावकाश आणि धावत्या स्वरूपामध्ये कारण वेळच मला फक्त 1 तासाचा उरला म्हणजे 1 तास मला 9 वाजेपर्यंत आपलं चालत चालली होती परंतु 1 तास जरी उरला तर 1 तासात भरपूर काही करता येईल 1 तास उरला खटवांग रायाशी भाग्यदशा जैशी एका तासामध्ये बरंच काही करता येतं कारण तासामध्ये 1 तासामध्ये मन परिवर्तन करता येतं
1 तासामध्ये मत परिवर्तन करता येतं. हा, जर समजा पहिली पार्टी आली आणि तासाभराने दुसरी जर पार्टी आपल्या घरी येऊन गेली तर मत परिवर्तन सुद्धा होतं. म्हणून 1 तासात बरंच काही करता येतं. 1 तासामध्ये बरंच काही करता येतं. परंतु तरी बी माझ्या बुद्धीला पेरेल त्याप्रमाणे, कारण संत महात्म्यांचं सांगणं जे ज्यांचा मी आता अगोदर तुम्हाला उल्लेख केला ते नामदेव आप्पाचे शब्द आहेत. कीर्तनकाराने 3 गोष्टी हमेशा लक्षात ठेवायच्या. कीर्तनकाराला कीर्तन वटवता आलं पाहिजे. नाही आलं तर ते कीर्तनकाराला कीर्तन वटवता आलं पाहिजे. कीर्तनकाराला कीर्तन किंवा पटवता आलं पाहिजे. आणि नाही पटवता आलं तर कटवता तरी आलं पाहिजे. आता माझं कसं झालंय, मग कटवलंय पटवलंय का वटवलंय हे सारे हे जे जज ज्याला म्हणतो आपण तुम्ही जज काय झालं असेल आणि त्या परमात्मा मी काय ह्या कीर्तनामध्ये तुम्हाला काही म्हणजे एक परमार्थ सोडून वेगळं काही सांगितलं नाही. कारण कीर्तनाची मर्यादाच आहे. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे आनंदाच्या युक्ती विवराव्या. अशा प्रकारे आहे ना. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी संत जर, म्हणजे असे ह्या जे भगवंताच्या चरणाचा किंवा भगवंताच्या आणि लीलाचा किंवा परमार्थाचा म्हणजे उल्लेख करावा हे संतांच्या कीर्तन मर्यादा येतात. आता जाऊ द्या काय बाकीचं आपल्याला बोलायचं नाही. परंतु आणि अशा प्रकारे शेवटी आपल्या संस्कृतीप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या ग्रंथामध्ये आपल्या संतांनी आणि सर्वांनी जे संत ग्रंथ हे संपदा आहेत त्यांनी प्रत्येकाच्या आणि आईला धन्यता दिलेली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला जाता त्रैलोक्याचा, म्हणून मातेला धन्यता दिलेली आहे. आईच्या वडिलाचा आई वडील आपण म्हणतो, वडील आई नाही म्हणत. जरी समजा आपल्या रेकॉर्डला वडिलाचं नाव लागत असलं पण तरी बी संप्रदायामध्ये माता पिता आई वडील ह्या आणि याला जास्त महत्व आहे. आईचं नाव अगोदर घेतलेलं आहे तुकाराम महाराजांनी सुद्धा. आणि हा मान राखून आणि शेवटच्या चरणामध्ये मारुती रायाच्या आईला तुका मन रुद्र, 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 तुका मन रुद्र.
मार्कंडेश्वर माऊली झालेली कीर्तन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी आणि सकल अष्टादश संतांच्या चरणी अर्पण. जर समजा बोलण्यामध्ये काही वेडवाकडं तर माझ्या हिशोबाने आलेलं नाही, परंतु जरी समजा काही झाला असेल किंवा चुकीचा जरी शब्द गेला असेल तरी आणि सर्वांनी आपलं म्हणून माफ करा, म्हणजे क्षमा करा. आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देण्यापूर्वी 1-2 मिनटं म्हणजे असं की ज्यांनी चाल वगैरे ह्या टाळकरी ज्यांनी उत्तम अशा चाली सुंदर अशी साथ कीर्तनाला दिली त्यांच्याबद्दल धन्यवाद. साऊंड सिस्टमवाल्यांबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि जे ऐकायला जे बसलेले, कारण श्रोता किती जरी मोठा जरी असला परंतु ऐकायला जर नसले तर काय उपयोगी. सर्व श्रोत्याच्या म्हणजे आहे ना हात्यांच्याच हात आहे. माऊली सांगतात की आहो चंद्रकांतो द्रवता किर होय तरी ते हातवती चंद्रिके आहे. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. सांगणारा किती जरी मोठा असला तरी असू द्या, परंतु ऐकणारे जर नसले तर त्यांनी काय कोणाला सांगायचं या ठिकाणी. म्हणून सर्व जे आलेले कीर्तनाला आलेले की मंडपात बसलेले, मंडपाच्या बाहेर बी वाटेवर बसलेले आणि जिथपर्यंत हा आवाज पोहोचत असेल ते घरातून जरी ऐकले असतील तरी सर्वांना धन्यवाद.